आज मी महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत अशी मटकीची भाजी आणि त्याचं वाटण कसं करायचं ते पाहणार आहोत. अगदी भाकरी असो किंवा भात दोन्ही बरोबर छान लागणारी अशी भाजी कशी करायची ते आज आपण पाहूया. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. पद्धतीची मटकीची भाजी करण्यासाठी आपण मी मटकी भिजत घालून तिला मोड आणलेले आहेत. तर मी एक छोटासा कांदा घेतलाय बारीक चिरून, टोमॅटो घेतलाय एक छोटासा टोमॅटो, त्याच्यानंतर फोडणीसाठी कढीपत्ता लागेल, मोहरी लागेल थोडीशी, हिंग, हळद, तिखट आणि शेवटी आपल्याला कोथिंबीर बारीक चिरलेली लागणार आहे. याच्यासाठी वाटण कसं करायचं ते पाहू. कांदा खोबऱ्याच्या वाटणासाठी आपण काय घेतलंय ते साहित्य पाहूया. मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, ते मी असे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर मी एक 7-8 पाकळी लसूण घेतलेला आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, खोबरं मी पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचा धणे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आपल्याला लागणार आहे. आता आपण कांदा खोबरं भाजून घेऊया. आपला तवा गरम झालेला आहे, त्यात आपण हे धणे हलकेसे गरम करून घ्यायचे. त्याने आपले बाजूला झाले ते काढून घेऊया. आता आपण खोबरं गरम भाजून घेऊया. खोबरं नुसतं भाजून घ्यायचं. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, तर आपण ते काढून घेऊया. आता तव्यात थोडं पण तेल घालायचंय, कारण आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर भाजून होतो. चिंचभर मीठ घालायची. आपला गोल्डन कलरचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. हे बघा, आपला कांदा आता चांगला भाजला गेला, गोल्डन कलरचा झालेला आहे. त्यात आपण आलं आणि लसूण त्याच्यात घालून घ्यायचं. ह्याच्यातच अजून एक गोष्ट मी तुम्हाला अशी सांगेन की जर तुमच्याकडे कोथिंबीरच्या काड्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घाला, त्याच्याने भाजीचा स्वाद अजून छान येतो. माझ्याकडे त्या आहेत, मी ते आता घालणार आहे. ते बघा, थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घालायच्या, त्याच्याने भाजीचा स्वाद अजून छान येतो. आणि कोथिंबीर सुद्धा आपण ह्याच्यात घालून घ्यायची. एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे थंड होऊन घ्यायचं. नंतर आपण मिक्सरला काढून घ्यायचं. सगळ्यात आधी आपण खोबरं आणि धणे जे आपण होतं ते आधी आपण करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण हे कांदा घालून ते बारीक करून घ्यायचे. म्हणजे खोबरं आणि धणे जे आहेत, धणे होतात बारीक, खोबरं जे आहे ते पटकन बारीक होत नाही. जर कांद्याबरोबर घातलं तर ते जाडसर राहतं, म्हणून ते आधी आपण बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि मग त्याच्यामध्येच आपण हे बाकीचं साहित्य घालून सगळ्याची पेस्ट करून घ्यायची छान. आता आपण हे वाटून घेऊया. हे आपण आधी खोबरं आणि धणे बारीक करून घेतलेले, तर त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. आवश्यकता पडली तरच पाणी घालायचं त्याच्यामध्ये, नाहीतर तसंच वाटायचं. हे बघा, आपलं हे वाटण छान बारीक वाटून तयार झालेलं आहे. फोडणीसाठी भांडं घेतलं, त्याच्यामध्ये मी 2 पळी एवढं तेल घालते, 3 पळी एवढं तेल घालते. त्याला तेल थोडं व्यवस्थितच घालायचं, म्हणजे भाजी छान लागते. तेल तापलेलं आहे, त्याच्याने मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडली
की आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. मोहरी आपली चांगली तडतडली तर आता हा कांदा घालून घ्यायचा. कांदा थोडासा गुलाबी रंग आपल्याला परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचं. कांदा चांगला परतून झाला त्याच्यात आपण आता टोमॅटो घालून घ्यायचं. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. पाव चमचा मी हिंग घालते, अर्धा चमचा हळद आणि तिखट आपण आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्हाला हवं तसं मी 2 चमचे मसाला घालते. मसाला परतून घ्यायचा. ह्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं मगाशी कांदा खोबऱ्याचं ते वाटण घालून घ्यायचं. साधारण 4 चमचे एवढं मी वाटण घातलं. याला थोडा वेळ पण परतून घ्यायचे आपल्याला. वाटण आपण जेव्हा चांगलं परतो तेवढी भाजीची चव चांगली होते. त्याला थोडं कळी सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. तर पाहू शकतो ह्याला आता तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाव चमचा गरम मसाला घालायचा. गरम मसाला मी आधी घालत नाही कारण नाहीतर तो फरकतो म्हणून तो नंतर घालायचं. आता त्याच्याने आपण मटकी घालून घेऊ. मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ते छान आपली भाजी टाकून घेऊ. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचंय. झाकणावर पाणी ठेवायचंय आणि ते पाणी आपण त्या भाजीमध्ये घालायचं. गरम पाणी भाजीमध्ये घालायचं. आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण भाजीला वाफ आलेली आहे चांगली तर ह्याच्यामध्ये आपण हे पाणी घालून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं. मीठ चवीनुसार घालायचं आपल्याला. तर त्याला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग आपण त्याच्यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची. भाजीला छान उकळून घे. आता आपण तिला झाकण ठेवूया. झाकणावर पाणी घालायचं आणि गॅस मिडियम करायचं. अगदी छोटाही नको खूप मोठाही नको, मिडियम गॅसवर आपल्याला भाजी शिजू द्यायची. आपण पाहूया 10 मिनिटं झाली आहेत भाजी शिजली का बघू. आपली मटकी शिजली आहे छान. मस्त आपली भाजी तयार आहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर घालू. भाजी आपण सर्व करूया.